हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.3 पाहणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 6.3मध्ये आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. आता हे एक्झाम्पल पाहण्यापूर्वी आपण मोड म्हणजे काय, मोड काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत हे समजून घेऊ. आता मोड म्हणजे काय हे आपण एका एक्झाम्पलच्या आधारे समजून घेऊ. आता आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहेत आणि हा जो आपल्याला डेटा दिलेला आहे याचा आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. आता इथे आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत याच्यामध्ये जो नंबर मॅक्झिमम टाइम्स रिपीट झालेला असेल तो आपला मोड असणार आहे. आता इथे जे नंबर्स दिलेले आहेत याच्यामध्ये 3 हा नंबर मॅक्झिमम टाइम्स रिपीट झालेला आहे, म्हणजेच आपला मोड काय असणार आहे 3. मग मोड म्हणजेच काय, जो नंबर मॅक्झिमम टाइम्स रिपीट झालेला असणार आहे तो काय असणार आहे, आपला मोड असणार आहे. आता मोड काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत पहा. मोड इज इक्वल्स टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. हा फॉर्म्युला आपण मोड काढण्यासाठी यूज करणार आहोत. आता याच्यामध्ये एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. एल म्हणजेच काय, आपल्याला जो मॉडेल क्लास मिळणार आहे त्याचं लोअर लिमिट. एच म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लासचा आपल्याला क्लास इंटरवल घ्यायचा आहे, म्हणजेच अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमधील डिफरन्स घ्यायचा आहे. F1 म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती आपल्याला F1 कन्सिडर करायची आहे. F0 म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास. मॉडेल क्लासच्या आधीचा जो क्लास असणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला F0 कन्सिडर करायची आहे. F2 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडेल क्लास. आपला जो मॉडेल क्लास असणार आहे त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला F2 कन्सिडर करायची आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता क्वेश्चन 1 आपल्याला काय दिलेलं आहे पहा. द फॉलोइंग टेबल शोज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिल्क कलेक्टेड फ्रॉम फार्मर्स ऑन अ मिल्क कलेक्शन सेंटर अँड द कंटेंट ऑफ फॅट इन द मिल्क मेजर्ड बाय अ लॅक्टोमीटर. फाइंड द मोड ऑफ फॅट कंटेंट. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कंटेंट ऑफ फॅट आणि मिल्क कलेक्टेड दिलेलं आहे आणि आपल्याला फॅट कंटेंटचा मोड फाइंड करायचा आहे. आता इथे जो हा फर्स्ट रो आहे हा आपला क्लास असणार आहे आणि हा जो सेकंड रो आहे ही आपली फ्रिक्वेन्सी असणार आहे. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, हा क्लास ज्या ठिकाणी संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू झालेला आहे, किंवा या क्लासचं जे अप्पर लिमिट आहे ते त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. आता या ठिकाणी या क्लासचं जे अप्पर लिमिट आहे ते त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे, म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास कंटिन्युअस असेल तर मोड काढताना आपल्याला 2 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता पहिल्या कॉलममध्ये काय येईल, क्लास, आणि सेकंड कॉलममध्ये काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी. आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर याच्यामध्ये आपला काय होईल, एक कॉलम वाढणार आहे कंटिन्युअस क्लासेसचा. आता क्लासमध्ये काय दिलेलं आहे पहा, कंटेंट ऑफ फॅट. युनिट काय आहे, पर्सेंटेज. कंटेंट ऑफ फॅट पर्सेंटेज. आणि फ्रिक्वेन्सी काय आहे, मिल्क कलेक्टेड इन लिटर. क्लास लिहून घेऊ आपण. 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7. आता फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 30, 70, 80, 60, 20. आता यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 80 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. मग याच्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे पहा, 4 to 5, म्हणजे हा आपला मॉडेल क्लास असणार आहे. आता हा जो मॉडेल क्लास आहे या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला F1 कन्सिडर करायची आहे. त्यानंतर मॉडेल क्लासच्या वरचा क्लास जो असणार आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला F0 कन्सिडर करायची आहे आणि मॉडेल क्लासच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 कन्सिडर करायची आहे. आता इथे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 80 लिहून घेऊ आपण. हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 80 in the class 4 to 5. Therefore, model class is 4 to 5.
Therefore model class is 4 to 5. In the given example, आता L ची व्हॅल्यू काय येईल पहा. L म्हणजेच काय, आपल्याला हा जो मॉडेल क्लास मिळालेला आहे याचं लोअर लिमिट. आता लोअर लिमिट काय आहे 4, म्हणजेच L ची व्हॅल्यू काय येईल 4. H ची व्हॅल्यू काय येईल पहा. H म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ द मॉडेल क्लास. मॉडेल क्लासचा क्लास इंटरवल म्हणजेच अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमधील डिफरन्स किती आहे पहा. 5 - 4 1. आता F1 ची व्हॅल्यू किती आहे पहा. F1 म्हणजेच काय, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे. F1 ची व्हॅल्यू 80. F0 किती आहे पहा. 70. F2 ची व्हॅल्यू किती आहे. 60. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. मोड इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू L ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4 प्लस F1 ची व्हॅल्यू किती आहे 80 मायनस F0 ची व्हॅल्यू किती आहे 70 अपॉन 2 इंटू F1 ची व्हॅल्यू किती आहे 80 मायनस F0 ची व्हॅल्यू किती आहे 70 मायनस F2 ची व्हॅल्यू किती आहे 60 इंटू H ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 इज इक्वल्स टू 4 प्लस 80 मायनस 70 10 अपॉन 2 इंटू 80 किती येईल 160. आता मायनस 70 मायनस 60 मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि साईन काय येईल मायनस. 70 प्लस 60 130 साईन काय येईल मायनस 130 इंटू 1 इज इक्वल्स टू 4 प्लस 10 अपॉन 160 मायनस 130 किती येईल 30 येईल इंटू 1. याला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 10/30 मिळेल. 10 1 जार 10 10 3 जार 30 म्हणजेच काय येईल पहा 4 प्लस 1/3. व आता या 1ला आपण 3 ने डिवाइड करू. किती मिळेल पहा. 1ला काय करू 3 ने डिवाइड करू. आता भाग जातो का नाही. 0 पॉईंट देऊ आपण. 0 घेऊ 3 3 जार 9 10 मायनस 9 1 0 घेऊ 3 3 जार 9 10 मायनस 9 1 0 घेऊ आपण 3 3 जार 9 10 मायनस 9 1 म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 0.33. 4 प्लस 0.33 इज इक्वल्स टू म्हणजेच किती येईल पहा 4 प्लस 0.33. येथे आपण पॉईंट देऊ 0 0 घेऊ किती येईल पहा 0 प्लस 3 3 0 प्लस 3 3.4 म्हणजेच आन्सर किती येईल 4.33. 4 प्लस 0.33 इज इक्वल्स टू 4.33. हा काय मिळाला आपल्याला मोड. युनिट काय येईल पहा. युनिट काय दिलेलं आहे आपल्याला पर्सेंटेज 4.33%. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर द मोड ऑफ फॅट कंटेंट इज 4.33%. काय फाइंड करायचं होतं मोड ऑफ फॅट कंटेंट. देअरफॉर द मोड ऑफ फॅट कंटेंट इज 4.33%. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.